नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करिअर क्लासेस या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील अभयारण्य. तर चला पाहूयात. नरनाळा हे अभयारण्य अकोला जिल्ह्यामध्ये आहे. टिपेश्वर हे अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. तर येडशी रामलिंग हे अभयारण्य उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. अनेर हे अभयारण्य धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये येते. तर अंधेरी हे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येते. ऑट्रम घाट हे अभयारण्य जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. तर कर्नाळा हे अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कळसुबाई हे अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. तर काटेपूर्णा हे अभयारण्य अकोला जिल्ह्यामध्ये आहे. किनवटमध्ये एक अभयारण्य आहे, ते नांदेड जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांमध्ये येते. कोयना हे अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तर कोळकाज हे अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. गौताळा ऑट्रम घाट हे अभयारण्य औरंगाबाद आणि जळगाव या 2 जिल्ह्यांमध्ये येते. तर चांदोली हे अभयारण्य सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांमध्ये येते. चपराळा हे अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येते. नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्यामध्ये येते. तर नागझिरा हे राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्यामध्येच आहे. नांदूर मधमेश्वर हे राष्ट्रीय उद्यान नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि ते पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. नानज हे अभयारण्य सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि पेंच हे अभयारण्य नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. जायकवाडी हे अभयारण्य औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. तर ढाकणा कोळकाज हे अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ताडोबा हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा दिलेला आहे. तानसा हे अभयारण्य ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि देऊळगाव रेहेकुरी हे अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. पैनगंगा हे अभयारण्य यवतमाळ जिल्हा आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये येते. तर फणसाड हे अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. बोर हे अभयारण्य वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. तर बोरिवली म्हणजेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे आहे. भीमाशंकर हे अभयारण्य पुणे आणि ठाणे या 2 जिल्ह्यांमध्ये येते. मालवण हे अभयारण्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. तर माळढोक हे अभयारण्य अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. माहीम हे अभयारण्य मुंबई जिल्ह्यामध्ये आहे. तर मुळामुठा हे अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे. मेळघाट हे अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. यावल हे अभयारण्य जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. तर राधानगरी हे अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. रेहेकुरी हे अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यात आहे. तर सागरेश्वर हे अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये आहे. तर चला पाहूयात आपण महाराष्ट्रातील काही राष्ट्रीय उद्याने. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची निर्मिती 1955 मध्ये झालेली आहे. नंबर 2, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे आणि निर्मिती 1972 मध्ये झाली आहे. नेक्स्ट, गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती 1974 मध्ये झाली आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची निर्मिती 2004 मध्ये झालेली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, त्याच उद्यानाला नाव पेंच असे नाव पण आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात लहान उद्यान आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि निर्मिती 1983 मध्ये झालेली आहे. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जिल्हा मुंबई उपनगर बोरिवली आणि निर्मिती 1969 मध्ये झालेली आहे. तर चला पाहूयात महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प. खोपोली हा प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये येते. तर भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प पण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तर तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. पेंचा हा जलविद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. तर जायकवाडी हा जलविद्युत प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. तर चला पाहूयात महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प. तारापूर अणुविद्युत प्रकल्प हा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. तर जैतापूर हा अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. तर उमरेड हा जलविद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील पवनविद्युत प्रकल्प पाहूयात. जमसांडे पवनविद्युत प्रकल्प हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. तर चाळकेवाडी पवनविद्युत प्रकल्प हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ठोसेघर आणि
वनकुसवडे हे दोन्ही प्रकल्प पण सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. तर ब्रह्मणवेल हा पवनविद्युत प्रकल्प धुळे जिल्ह्यामध्ये आहे. शहाजापूर हा पवनविद्युत प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यामध्ये येते. तर आज आपण पाहणार आहोत वन लायनर सामान्य ज्ञानचे प्रश्न. तर चला पाहूयात प्रश्न पहिला. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे? महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे? तर उत्तर आहे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. नेक्स्ट क्वेश्चन दुसरा. महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे? महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे? तर उत्तर आहे 1 मे 1962 रोजी. 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र राज्यात पंचायत राजची सुरुवात झाली आहे. नेक्स्ट प्रश्न तिसरा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? तर उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत. नेक्स्ट प्रश्न चौथा. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर उत्तर आहे श्री प्रकाशराव. श्री प्रकाशराव हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. नेक्स्ट प्रश्न पाचवा. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर उत्तर आहे 3,07,713 चौरस किलोमीटर एवढे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन सहावा. महाराष्ट्राचा विस्तार किती आहे? महाराष्ट्राचा विस्तार किती आहे? तर उत्तर आहे पूर्व पश्चिम विस्तार 800 किलोमीटर तर उत्तर दक्षिण विस्तार हा 700 किलोमीटर एवढा आहे. प्रश्न सातवा. महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? तर उत्तर आहे 720 किलोमीटर. 720 किलोमीटर एवढा महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभला आहे. नेक्स्ट प्रश्न आठवा. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर उत्तर आहे मुंबई. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. नेक्स्ट प्रश्न नववा. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर उत्तर आहे नागपूर. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. प्रश्न दहावा. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर उत्तर आहे कळसुबाई. कळसुबाईची उंची 1646 मीटर एवढी आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. नेक्स्ट प्रश्न 11वा. कोणत्या डोंगर रांगांमुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? कोणत्या डोंगर रांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर उत्तर आहे शंभू महादेव. शंभू महादेव या डोंगर रांगांमुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. नेक्स्ट प्रश्न 12वा. कोणत्या डोंगर रांगांमुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? कोणत्या डोंगर रांगांमुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर उत्तर आहे हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांमुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. तर शंभू महादेव या डोंगर रांगांमुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. कन्फ्यूज होऊ नका, लक्षात राहू द्या, नोट डाऊन करून घ्या. प्रश्न 13वा. कोणत्या डोंगर रांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? कोणत्या डोंगर रांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर उत्तर आहे सातमाळा व अजिंठा. सातमाळा व अजिंठा या डोंगर रांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. प्रश्न 14वा. महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर उत्तर आहे 3रा. महाराष्ट्र हा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3ऱ्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट प्रश्न 15वा. महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर उत्तर आहे 2रा. भारतामध्ये महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या दृष्टीने 2रा आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3रा क्रमांक लागतो. प्रश्न 16वा. महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर उत्तर आहे 6वा क्रमांक. महाराष्ट्र राज्याची साक्षरता 82.9% आहे. नेक्स्ट प्रश्न 17वा. महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत
GDP म्हणजेच उत्पादनानुसार कितवा क्रमांक लागतो? तर उत्तर आहे पहिला. महाराष्ट्रात एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार पहिला क्रमांक लागतो. प्रश्न 18वा. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. प्रश्न 19वा. कोणते शहर महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते? कोणते शहर महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे नाशिक. नाशिक हे शहर महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 20वा. 2011ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना होती? 2011ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना होती? तर उत्तर आहे 7वी जनगणना. 2011ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची 11वी जनगणना होती. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 21वा. राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ कोणत्या शहरात आहे? राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ कोणत्या शहरात आहे? तर उत्तर आहे धुळे. धुळे या शहरामध्ये राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ आहे. प्रश्न 22वा. आगरकरांनी 15 ऑगस्ट 1988 रोजी सुरू केलेल्या सुधारक या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते? तर उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले हे आगरकरांनी 15 ऑगस्ट 1988 रोजी सुरू केलेल्या सुधारक या साप्ताहिकाचे पहिले संपादक होते. प्रश्न 22वा. रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर कोणी बांधले? रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर कोणी बांधले? तर उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर बांधले. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 24वा. अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. प्रश्न 25वा. महात्मा फुले यांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला? महात्मा फुले यांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला? तर उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत प्रकाशित झाला. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 26वा. खालीलपैकी कोणास काळकर्ते परांजपे म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास काळकर्ते परांजपे म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे रघुनाथराव परांजपे. रघुनाथराव परांजपे यांना काळकर्ते परांजपे म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 27वा. राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो? राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो? तर उत्तर आहे अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार महिला विकासासाठी काम करणाऱ्या कार्यकर्ते आणि संस्थांना देण्यात येतो. प्रश्न 28वा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोकसहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोकसहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले? तर उत्तर आहे गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा या गावामध्ये जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले. नंतरचा प्रश्न 29वा. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर उत्तर आहे वैनगंगा. वैनगंगा नदीवर गोसीखुर्द हा प्रकल्प बांधण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 30वा. महाराष्ट्र शासन राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 जून हा राज्य पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा करते? महाराष्ट्र शासन राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 जून हा राज्य पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा करते? तर उत्तर आहे सामाजिक न्याय दिन. सामाजिक न्याय दिन हा दिवस 26 जूनला साजरा केला जातो. प्रश्न 31वा. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? तर उत्तर आहे औरंगाबाद. औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 32वा. फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे जळगाव. जळगाव या जिल्ह्यामध्ये फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 33वा. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? तर उत्तर आहे मध्य प्रदेश. महाराष्ट्राला सर्वात जास्त सीमा मध्य प्रदेशची लागून आहे. प्रश्न 34वा. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला काय म्हणतात? परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला काय म्हणतात? तर उत्तर आहे निर्मल रांग असे परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगर रांगांच्या रांगेला म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 35वा. दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे? दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे? तर उत्तर आहे लिग्नाइट. लिग्नाइट हा दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 36वा. 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर उत्तर आहे औरंगाबाद. औरंगाबाद या शहराला 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न 37वा. टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? तर उत्तर आहे पाचगणी हा भाग टेबल लँड नावाने ओळखला जातो. प्रश्न 38वा. वारली पेंटिंग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? वारली पेंटिंग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? तर उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यात वारली पेंटिंग्ज हे मूळचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 39वा. महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावचे मूळ नाव कोणते? महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावचे मूळ नाव कोणते? तर मूळ नाव हे शेगाव आहे. शेगाव हे महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावचे मूळ नाव आहे. प्रश्न 40वा. महाराष्ट्रात व्ही.ए.टी. कर प्रणाली कधी लागू करण्यात आली? महाराष्ट्रात व्ही.ए.टी. कर प्रणाली कधी लागू करण्यात आली? तर उत्तर आहे एप्रिल 2005 पासून महाराष्ट्रात व्ही.ए.टी. कर प्रणाली लागू करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 41वा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर उत्तर आहे नंदुरबार. महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 42वा. अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले? अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले? तर उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुरू केले. प्रश्न 43वा. बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्रांशी होता? बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्रांशी होता? तर उत्तर आहे समाजसेवा. बाबा आमटेंचा संबंध हा समाजसेवा या क्षेत्राशी होता. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 44वा. ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? संत ज्ञानेश्वराची समाधी कोठे आहे? तर उत्तर आहे आळंदी. आळंदी येथे संत ज्ञानेश्वराची समाधी आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 45. राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला होता? राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला होता? तर उत्तर आहे कागल. कागल येथे राजश्री शाहू महाराज यांचा जन्म झाला होता. प्रश्न 46. हरित क्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला? हरित क्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला? तर उत्तर आहे तृणधान्य. तृणधान्य या पीक गटाला हरित क्रांतीमुळे फायदा झाला. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 47वा. महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरू झाला? महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरू झाला? तर उत्तर आहे 1945. 1945 पासून महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा सुरू झाला. नंतरचा प्रश्न 48वा. रोजगार हमी योजना राबविणारे देशातील पहिले राज्य केंद्रशासित प्रदेश कोणता? रोजगार हमी योजना राबविणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते? तर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 49वा.
कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ अजिंठाच्या लेण्या कोरलेल्या आहेत? कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ अजिंठाच्या लेण्या कोरलेल्या आहेत? तर उत्तर आहे बेसाल्ट खडकामध्ये वेरूळ आणि अजिंठाच्या लेण्या कोरलेल्या आहेत. प्रश्न 50वा. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? तर उत्तर आहे नागपूर. नागपूर या शहरामध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे. प्रश्न 51वा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे? तर उत्तर आहे 925. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 52वा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1000पेक्षा अधिक आहे, म्हणजे स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1000पेक्षा अधिक आहे, म्हणजेच स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे? तर तो जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 53वा. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले. प्रश्न 54वा. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण? केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण? तर उत्तर आहे आगरकर. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक आगरकर हे आहेत. प्रश्न 55वा. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? तर उत्तर आहे गोरे. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव गोरे हे होते. प्रश्न 56वा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर उत्तर आहे मुंबई शहर. मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही. प्रश्न 57वा. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे? तर उत्तर आहे छत्तीसगड. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून छत्तीसगड हे राज्य आहे. प्रश्न 58वा. मित्रमेळा ही संघटना वि. सावरकर यांनी कोठे स्थापन केली? मित्रमेळा ही संघटना विनायक दामोदर सावरकर यांनी कोठे स्थापन केली? तर उत्तर आहे नाशिक. नाशिक येथे मित्रमेळा ही संघटना स्थापन केली. प्रश्न 59वा. भगवद्गीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण? भगवद्गीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण? तर उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर यांनी भगवद्गीतेवर मराठीतून समीक्षण लिहिले. प्रश्न 60वा. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर उत्तर आहे दर्पण. मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे आहे. प्रश्न 61वा. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 62वा. जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? तर उत्तर आहे नाथसागर. जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेल्या जलाशयाला नाथसागर या नावाने ओळखले जाते. तो जलाशय गोदावरी नदीवर औरंगाबाद येथे उभारण्यात आलेला आहे. प्रश्न 63वा. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे? सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे? तर उत्तर आहे पुणे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट पुणे शहरात आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 64वा. कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावती गाविलगडच्या डोंगरात आहे? कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गाविलगडच्या डोंगरात आहे? तर उत्तर आहे चिखलदरा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गाविलगडच्या डोंगरात आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 65वा. मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? तर उत्तर आहे पुणे. पुणे हे शहर मुळा आणि मुठा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. प्रश्न 66वा. वर्धा व वैनगंगा यांचा संगम कोठे झाला आहे? वर्धा व वैनगंगा यांचा संगम कोठे झाला आहे? तर उत्तर आहे शिवने.
शिवणे या ठिकाणी वर्धा व वैनगंगा यांचा संगम झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 67वा. महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येते? महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येते? तर उत्तर आहे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान आढळून येते. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 68वा. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणती मृदा आढळते? महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणती मृदा आढळते? तर जांभी मृदा. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात जांभी मृदा आढळते. प्रश्न 69वा. कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती या तालुक्यात आढळते? कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती या तालुक्यात आढळते? तर उत्तर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यात भगवती या तालुक्यात आढळते. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 70वा. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजांचे मोठे साठे आढळून येतात? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजांचे मोठे साठे आढळून येतात? तर उत्तर आहे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात लोह खनिजांचे साठे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. प्रश्न 71वा. कोयना प्रकल्प अंतर्गत सातारा जिल्ह्यात जे धरण बांधण्यात आले त्या धरणाच्या जलाशयाला कोणते नाव देण्यात आले आहे? कोयना प्रकल्प अंतर्गत सातारा जिल्ह्यात जे धरण बांधण्यात आले त्या धरणाच्या जलाशयाला कोणते नाव देण्यात आले आहे? तर उत्तर आहे शिवाजी सागर. कोयना प्रकल्प अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये जे धरण बांधण्यात आले त्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर हे नाव देण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 72वा. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत? तर उत्तर आहे सोलापूर. सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 73वा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी कोठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी कोठे आहे? तर उत्तर आहे इचलकरंजी. इचलकरंजी येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठी गिरणी आहे. प्रश्न 74वा. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे गडचिरोली. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 75वा. पितळखोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? पितळखोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर उत्तर आहे औरंगाबाद. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पितळखोरे ही लेणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 76वा. नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे गोंदिया. गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान आहे. राष्ट्रीय उद्याने पाठ. प्रश्न 77वा. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे नाशिक. नाशिक येथे आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 78वा. 1 मे 1978 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? 1 मे 1978 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर उत्तर आहे गोंदिया जिल्ह्याची निर्मिती भंडारा जिल्ह्यामधून झाली. प्रश्न 79वा. कोणता जिल्हा उद्योगविरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे? तर उत्तर आहे गडचिरोली. गडचिरोली हा जिल्हा उद्योगविरहित जिल्हा म्हणून जाहीर केला गेला आहे. प्रश्न 80वा. चंद्रपूर जिल्ह्यात कोठे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे? चंद्रपूर जिल्ह्यात कोठे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे? तर उत्तर आहे चिंदेवाली. चिंदेवाली येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 81वा. बोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? बोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे वर्धा जिल्ह्यामध्ये बोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र आहे. प्रश्न 82वा. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर उत्तर आहे जालना. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती झाली.
प्रश्न 83वा. महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था मेरी व महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी कोठे आहे? महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था व महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी कोठे आहे? तर उत्तर आहे नाशिक येथे महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 84वा. खाऱ्या पाण्याचे बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर कोणते? खाऱ्या पाण्याचे बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर कोणते? तर उत्तर आहे लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 85वा. महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? तर उत्तर आहे धडगाव हा तालुका नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतो. तर महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका हा धडगाव आहे. प्रश्न 86वा. औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती जिल्हे आणि किती तालुके आहेत? औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती जिल्हे आणि किती तालुके आहेत? तर उत्तर आहे 8 जिल्हे आणि 76 तालुके. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्हे आणि 76 तालुके आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 87वा. सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता? सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता? तर उत्तर आहे औरंगाबाद हा सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 88वा. कोणत्या राज्याशी चंद्रपूर, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमा आहेत? कोणत्या राज्याशी चंद्रपूर, नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यांच्या सीमा आहेत? तर उत्तर आहे तेलंगणा राज्याशी चंद्रपूर, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा आहेत. प्रश्न 89वा. दादर व नगर हवेली या राज्याशी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांची सरहद्द आहे? दादर व नगर हवेली या राज्यांशी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांची सरहद्द आहे? तर उत्तर आहे ठाणेची सरहद्द दादर व नगर हवेली या राज्यांशी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 90वा. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? तर उत्तर आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 91वा. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर उत्तर आहे गोदावरी नदी. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न 92वा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर उत्तर आहे जायकवाडी हे धरण गोदावरी नदीवर बांधलेले आहे आणि ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. नंतरचा प्रश्न 93वा. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? तर उत्तर आहे सालेरचा किल्ला. सालेरचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि तो महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. नंतरचा प्रश्न 94वा. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर उत्तर आहे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण हे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण हे आहे. प्रश्न 95वा. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर उत्तर आहे मॉसिनराम हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. प्रश्न 96वा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? तर उत्तर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते चंद्रपूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 97वा. महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती? तर उत्तर आहे नर्मदा ही नदी महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी आहे. प्रश्न 98वा. महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते? महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते? तर ते धरण आहे राधानगरी धरण. राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच धरणाला राजश्री शाहू महाराज असेही म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन 99वा. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर उत्तर आहे मुंबई जिल्हा हा आकारमानाने सर्वात लहान आहे. नंतरचा प्रश्न 100वा. पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे पुणे जिल्ह्यातील सासवडजवळ पुरंदर किल्ला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सालेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर उत्तर आहे नाशिक जिल्ह्यात. सालेर शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे. नंतरचा प्रश्न 102. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर एवढी आहे. कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.